माझ्याकडे पेशंट आला ज्याने 2 वर्ष फक्त काम केलं आहे, त्याच्यात पूर्ण जीव ओतलाय, बाकी काहीच केलं नाही, पण लाईफ मध्ये त्याच्या एक स्ट्रेसफुल सिच्युएशन झाली आणि त्याच्यानंतर ती त्याला फेस नाही करता आली. असं का झालं बरं? बिकॉज आपले बफर झोन्स म्हणजे फॅमिली, फ्रेंड्स, सोशल गॅदरिंग, सेटिंग्स, लग्न कार्य, बर्थडे पार्टीज, दीज आर ऑल इम्पॉर्टंट थिंग्स. या गोष्टींमधनं आपण जेव्हा फेस करतो तेव्हा प्रत्येक इमोशन फील होत असतो. मग कधी आपल्याला उदास वाटतं, चिडचिड होते, कधी आनंद होतो, कधी जेलस सुद्धा फील होत असतं आणि याच्यामधनं आपण शिकत असतो. काय बरं, कोपिंग कसं करायचं? ओके, हे माझ्यासोबत झालंय, हे दुसऱ्यासोबत पण होऊ शकतं, किंवा ही गोष्ट कशी हाताळली पाहिजे मी. आणि नवीन गोष्टी, नवीन समाजातले घटक आपल्याला सगळे समजत असतात. पण काही लोक जेव्हा नुसतं काम करतात आणि बाकीच्या गोष्टी काहीच करत नाही, या गोष्टी आपल्याला कुठेतरी ज्या डेलीच्या रुटीन छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामधनं खूप स्ट्रेस तयार होतो आणि मग अशा वेळेस ती व्यक्ती डिप्रेशन किंवा एन्झायटी मध्ये जाऊ शकते. म्हणूनच आम्ही असं नेहमी म्हणतो की तुम्ही काम करा, बट येस, छोटे छोटे मधातले पॉवर ब्रेक्स म्हणू शकतो किंवा 3-4 दिवसाची सुट्टी का असो ना, ती घेणं खूप गरजेचं आहे. बिकॉज त्यांनी आपली कामाची एफिशियन्सी वाढते, मूड छान राहतो आणि येस, आपल्याला मज्जा येत असते. त्याच्यामुळे एक ब्रेक तो बनता है.